श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 4.5 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. आता तो क्वेश्चन आहे तो मी काय ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 1, विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16 अँड 21 सो दॅट रिझल्टंट नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. आता फर्स्ट आपल्याला काय कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हणजे काय ते माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी बघा, आता मी कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हणजे काय तर A/B इज इक्वल टू B/C असा जर रेशिओ इक्वल असेल, म्हणजे हे जे दोन टर्म आहेत नंबर्स आहेत ते जर इक्वल असतील तर A/B/C हे काय होणार आहे तर कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये हे असणार आहेत. कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असणार आहेत. ओके, म्हणजेच काय होणार आहे B² इज इक्वल टू AC, राईट. आणि B² ह्याला आपण काय Bला काय म्हणायचं आहे तर जॉमेट्रिक मीन. ओके, जॉमेट्रिक मीन किंवा मीन प्रोपोर्शनल ऑफ A अँड C काय म्हणायचं आहे जॉमेट्रिक मीन किंवा मीन प्रोपोर्शन ऑफ A अँड C. ओके, तर आता आपण बघूया, इथं क्वेश्चन दिलेला आहे काय आपल्याला, विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16 आणि 21. म्हणजे असा कोणता नंबर आहे की सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये म्हणजे भेटणार आहे. ओके, येणारा नंबर आहे, रिझल्टंट नंबर म्हणजे येणारा नंबर आहे तो कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये भेटणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट आता आपल्याला हे कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहेत हे सांगितलेलं आहे, राईट. आता बघूया आपण हे कसं सॉल्व्ह करायचं. आता इथं आपल्याला सबस्ट्रॅक्टेड दिलेलं आहे. इथं जर ॲडेड दिलं असतं तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 4 ॲन्सर आहे. जर ॲडेड दिलं असतं तर 4 ॲन्सर आलं असतं. ओके, आता आपण हे ॲन्सर काय येते ते बघूया. फर्स्ट आता आपल्याला लेट एक्स म्हणजे आपल्याला कोणता नंबर काढायचा आहे तो आपण एक्स मानूया. लेट एक्स बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16 अँड 21 देन रिझल्टंट नंबर्स आर इन काय सांगलेलं आहे कंटिन्यूड प्रोपोर्शन. ओके, आता त्यामुळं काय होणार आहे, आता ह्या प्रत्येक नंबरला आपण काय एक्सनं सबस्ट्रॅक्ट करूया. देअरफॉर 12 मायनस एक्स, नंतर काय होणार आहे 16 मायनस एक्स अँड 21 मायनस एक्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन, राईट. आता हे कंटिन्यूड प्रोपोर्शन आहे त्यामुळे आता कसं होणार आहे बघा, 12 मायनस एक्स अपॉन काय होणार आहे 16 मायनस एक्स देअरफॉर इज इक्वल टू 16 मायनस एक्स अपॉन 21 मायनस एक्स. ओके, आता नेक्स्ट बघा, ह्याचा आपण स्क्वेअर घ्यायचं आहे. देअरफॉर म्हणजे आता हे क्रॉस करायचं असतं. 16 मायनस एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 12 मायनस एक्स आणि 21 मायनस एक्स. ओके, आता आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे बघा. आता A मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे इथं आता तसं आलेलं आहे त्यामुळं A मायनस बीचा स्क्वेअर काय होतं तर त्याचा फॉर्म्युला Aचा स्क्वेअर मायनस 2AB प्लस बीचा स्क्वेअर, राईट. त्यानुसार आता 16चा स्क्वेअर आपल्याला घ्यायचा आहे, तो किती आहे 256. आता मायनस 2AB म्हणजे आता ह्याचं 16 2चं किती होणार आहे 32, राईट. आणि B म्हणजे एक्स आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच काय एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू
आता फर्स्ट आपण ह्या नंबरनं ह्याला काय मल्टिप्लाय करूया. ओके, म्हणजेच 12 किती होतं या 21 मायनस एक्स आणि नंतर ह्या नंबरनं ह्याला मल्टिप्लाय आणि मायनस एक्स 21 मायनस एक्स. ओके, आता नेक्स्ट बघा काय होतं. तर आता तुम्ही इथं बघितलं तर काय 2 मिनिट आधी आपण हे काय सॉल्व करूया. ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन 12 इंटू 21 केलं म्हणजे काय 12 1चं 12 2 नंतर 12 2चं 24 आणि 1 म्हणजेच 25 252 झालं. ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 12x मायनस 21x राईट आणि मायनस मायनस साईन त्यामुळे काय प्लस होणार आहे राईट आणि एक्सचा स्क्वेअर. ओके, आणि आता इकडं बघा काय होतं 256 मायनस ॲज इट इज लिहून घेऊया हे 32x प्लस एक्सचा स्क्वेअर. आता तुम्ही बघितलं तर एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर ह्या दोन टर्म सेम आलेले आहेत त्यामुळे ह्या काय कॅन्सल होतात. ओके, आणि आता त्यामुळे बघा आता काय राहतंय ते बघूया आता आपण. 2 therefore 256 मायनस 32x इज इक्वल टू 252. आता इथं तुम्ही बघितलं तर -12x आणि -21x आलेलं आहे राईट. मायनस मायनस प्लस होणार आहे साईन मायनस म्हणजे 33x होणार आहे इथं राईट 33x. आता आपण काय करूया तर x टर्म आहेत त्या एका साईडला घेऊया. ओके, म्हणजेच बघा आता -32x आणि इकडं हे मायनस आहे इकडं गेलं की प्लस होतंय म्हणजेच प्लस 33x. ओके, आणि 252 राईट आणि त्यामुळं बघा काय होतंय तर इकडं प्लस आहे इकडं गेलं की ते मायनस म्हणजेच -256. ओके, आता त्यामुळं काय होणार आहे मायनस प्लस मायनस होतं राईट आणि साईन मोठ्या संख्येचं म्हणजेच काय आता प्लसचं साईन येणार आहे 33 मायनस 32 म्हणजे 1 म्हणजेच फक्त काय एक्स राहणार आहे. एक्स इज इक्वल टू 252 मायनस 256 म्हणजेच काय तर -4 होणार आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू आपल्याला आता रिझल्टंट नंबर विचारलेला होता तो काय आलेला आहे -4 आलेला आहे. तेच जर आता आपण ॲडेड करून केलं असतं तर हा नंबर काय 4 आला असता. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघा. If 28 minus x is the mean proportional of 23 minus x and 19 minus x, then find the value of x. इथं जर आपल्याला सांगलेलं आहे मीन प्रोपोर्शनल 28 मायनस एक्स हा मीन प्रोपोर्शनल आहे कशाचा 23 मायनस एक्स आणि 19 मायनस एक्स, तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, आता ते कसं फाइंड करायचं ते बघूया. आता आपल्याला ऑलरेडी हे जे गिवन सांगलेलं आहे ते फर्स्ट आपण लिहून घेऊया. 28 मायनस एक्स इज द मीन प्रोपोर्शनल ऑफ काय 23 मायनस एक्स अँड 19 मायनस एक्स. त्यामुळे आता आपण बघितलेलं आहे हे कसं होतात रेशिओ तर 23 मायनस एक्स अपॉन 28 मायनस एक्स इज इक्वल टू 28 मायनस एक्स अपॉन हा नंबर म्हणजेच काय 19 मायनस एक्स. आता आपण हे कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये हे असं असतं ते बघितलेलं आहे आणि त्यावेळी ह्या नंबरला काय मीन प्रोपोर्शनल असं म्हणतात. ओके, देअरफोर आता त्यामुळं काय होतंय तर बघा इथं आपल्याला काय डिव्हिडेंडो ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. बाय डिव्हिडेंडो. ओके, आता त्यामुळं कसं होणार आहे बघा आता डिव्हिडेंडो म्हणजे काय तर न्यूमॅरेटरला ह्या दोन्हीचं सबट्रॅक्शन करायचं असतं आणि डिनॉमिनेटरला काय आहे हा नंबर येणार आहे. म्हणजेच आता काय होतं आहे 23 मायनस एक्स मायनस 28 मायनस एक्स अपॉन 28 मायनस एक्स. ओके, तसंच ह्या साईडलाही आपण तसं करू म्हणजेच काय
28 minus x minus 19 minus x upon 19 minus x. ओके, देअरफोर आता आपण हे ब्रॅकेट आहे ते कॅन्सल करूया. म्हणजे कसं होतं 23 मायनस एक्स मायनस 28. आता इथं मायनस मायनस आहे, इथं प्लस होणार आहे, प्लस एक्स अपॉन 28 मायनस एक्स इज इक्वल टू 28 मायनस एक्स मायनस 19. आता इथंही मायनस प्लस मायनस होणार, मायनस मायनस प्लस होणार आहे, प्लस एक्स झालं. ओके, अपॉन 19 मायनस एक्स होणार आहे. राईट. आता बघूया आता आपण कोणत्या, इथं बघा मायनस प्लसची टर्म आहे त्यामुळे ही टर्म काय कॅन्सल होत्या. राईट. आणि इथंही मायनस प्लसची टर्म आहे त्यामुळे ही काय, हेही काय कॅन्सल होते. त्यामुळे आता काय राहतंय ते आपण फर्स्ट लिहून घेऊया. आणि बघा आता 23 मायनस 28 म्हणजेच काय होते तर -5. करताना काय आपल्याला मायनस करायचं आहे, साईन मोठ्या म्हणजे मोठ्या नंबरचं, म्हणजेच काय -5 आलं अपॉन 28 मायनस एक्स. ओके, इज इक्वल टू आता इथं बघा आता 28 मायनस 9. राईट, म्हणजेच काय 9 येते अपॉन 19 मायनस एक्स. ओके, आता आपण हे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया इथं. देअरफोर -5 19 मायनस एक्स इज इक्वल टू 9 28 मायनस एक्स. ओके, आता याचं आपण बघूया मल्टिप्लिकेशन करून काय होतं. देअरफोर 19 5चं काय होतं आहे तर 95. राईट, आणि साईन मायनस येणार आहे. राईट, आणि प्लस मग 5x होणार आहे. राईट, 5 इंटू एक्स म्हणजेच काय 5x होणार आहे. इज इक्वल टू आता 28 9चं 252 होते. ओके, आणि मायनस 9x. ठीक आहे, आता बघूया आपण x टर्म आहे ते एका साईडला घेऊया. म्हणजेच 5x इकडं मायनस आहे, इकडं गेलं की प्लस होणार आहे, म्हणजेच प्लस 9x इज इक्वल टू 252. इकडं मायनस आहे, इकडं गेलं की प्लस, म्हणजेच प्लस 95. आता इथं किती होणार आहे 9 प्लस 5 म्हणजेच किती 14x इज इक्वल टू ह्याचं आता ॲडिशन केलं की बघा काय होतं 9 आणि 5 14 आणि 3. ओके, 347 झालं. आणि x इज इक्वल टू 347 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेलं की काय ते डिव्हिजनमध्ये होतं. ओके, म्हणजे एक्सची व्हॅल्यू सांगितली होती आपल्याला, काय आलेलं आहे 347 अपॉन 40. देअरफोर the value of x is equal to 340, right, 347 upon 14. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3. 3 numbers are in continued proportion whose mean proportion is 12 and the sum of the remaining two numbers is 26. Find the numbers. ओके, आता फर्स्ट बघा आपण एक एक स्टेप बाय स्टेप करत जाऊया. फर्स्ट आता आपल्याला 3 नंबर्स आहे ते कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहेत ते सांगलेले आहे. त्याला आपण काय आता ABC हे नाव देऊया. ओके, लेट AB and C be the 3 numbers in continued proportion. ओके, आणि आपल्याला काय सांगलेलं आहे हुज मीन प्रोपोर्शन इज 12. राईट, म्हणजे मीन प्रोपोर्शनल म्हणजे काय बी येणार आहे. राईट, आता आपण पाठीमागही बघितलं होतं बघा, कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हणजे काय A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C. आणि हा जो बी असतो त्याला आपण काय म्हणायचं मीन प्रोपोर्शन म्हणायचं, प्रोपोर्शनल. राईट, मीन प्रोपोर्शनल असं म्हणायचं. ओके, म्हणजे बी हा आहे, हा काय आहे मीन प्रोपोर्शनल आहे. राईट, म्हणजे बी इज इक्वल टू 12 होणार आहे. देअरफोर बी इज इक्वल टू 12 अँड आणि द सम ऑफ द रिमेनिंग 2 नंबर्स इज 26. म्हणजे हे राहिलेले 2 नंबर्स आहेत
ह्याची सम किती आहे 26, म्हणजे ए प्लस सी इज इक्वल टू 26. आता आपण हे काय इक्वेशन 1 मानूया. ओके. आणि आता आपण इथं बघितलं होतं बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी असं असणार आहे, राईट. म्हणजेच बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. देअरफॉर बी म्हणजे आता इथं आपण घेतलं होतं 12, म्हणजेच 12चा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी, राईट. आणि देअरफॉर ए सी इज इक्वल टू 12चा स्क्वेअर किती होतो तर 144. ओके. देअरफॉर त्यामुळं काय होणार आहे ए इज इक्वल टू आता 144 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेलं की ते डिव्हिजन म्हणजे 144 अपॉन सी असं होणार आहे. आणि त्याला काय आपण इक्वेशन 2 मानूया. ओके. आता आपण हे जे आलेले आहे ए इज इक्वल टू 144 अपॉन सी, म्हणजे ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपण काय ए प्लस सी यामध्ये काय पुट करूया. ओके. म्हणजे कसं होणार आहे बघा, आता सबस्टिट्यूटिंग ए इज इक्वल टू 144 अपॉन सी, ओके, इन ए प्लस सी इज इक्वल टू 26. मग कसं होत आहे बघा, आता ह्यामध्ये पुट करायचं आहे ए म्हणजेच 144 अपॉन सी, राईट, प्लस सी इज इक्वल टू 26, राईट. आता त्यामुळं कसं होतं या, ओके, राईट. आता आपल्याला काय करायचे, पुढची स्टेप आहे ती मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय सी करायचं आहे. त्यामुळे आपलं होणार आहे 144 प्लस सीचा स्क्वेअर इज इक्वल टू 26c. आपण काय केलेलं आहे इथं मल्टिप्लाइंग both the sides by c. ओके. आता बघा 144 प्लस सी इज इक्वल टू 26c आलेलं आहे. आपण हे सी म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आलेलं आहे. आपण आता हे ह्या पद्धतीने हे करूया. सीचा स्क्वेअर इकडं प्लस आहे, इकडे गेले की मायनस होत आहे, म्हणजेच मायनस 26c प्लस 144 इज इक्वल टू काय, म्हणजे काय राहत आहे बघा, इथं काहीच राहत नाही, हे इकडं गेल्यावर त्यामुळे इथं काय 0 आहे. ओके. आता आपण आधीही बघितलं होतं हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्याच्यावरती आलेलं आहे. आणि आपल्याला आता ह्याचे फॅक्टर काढायचे आहेत. ओके. आता फॅक्टर काढताना बघा तुम्ही ह्याचं आणि ह्याचं म्हणजे लास्टची कॉन्स्टंट टर्म आलेली आहे आणि ह्याचा कोएफिशियंट असतो त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं, राईट. आता इथं काही नाही म्हणजे 144 आणि 144 ह्याचे आपल्याला असे फॅक्टर काढायचे आहे की जे प्लस किंवा मायनस करून मल्टिप्लिकेशन 144 आलं पाहिजे, राईट, आणि प्लस किंवा मायनस करून 26 आलं पाहिजे. असे दोन फॅक्टर कोणते आहेत तर 8चं केलं की 144 होते, राईट, आणि -18 आणि -8 केले की -26 भेटते. देअरफॉर सीचा स्क्वेअर -18c -8c म्हणजे ह्याच्याऐवजी आता आपल्याला हे नंबर्स घ्यायचे आहेत. ओके. हे नंबर्स घेतले आपण प्लस 144 इज इक्वल टू 0. ओके. आता बघा नेक्स्ट काय होतं, देअरफॉर सी. आता आपण हे बघितलेलं आहे हे कसं काढायचं. आता त्यामुळं कसं होत आहे सी मायनस ह्याच्यामध्ये फक्त आपण ह्याचं घेतोय सध्या, सी बाहेर काढलं कंसातून मग काय राहतंय सी -18. ओके. मायनस आता आपण ह्याचं करूया म्हणजेच आता -8 नंतर बघा काय राहते सी मायनस प्लस मायनस होत आहे, राईट, आणि 18चं 144 म्हणजे 18 येणार आहे, राईट. देअरफॉर आणि इज इक्वल टू 0. आता एका ब्रॅकेटमध्ये सी -18 येणार, एका ब्रॅकेटमध्ये सी -8 येणार, राईट. इज इक्वल टू 0
म्हणजेच देअरफोर काय होणार आहे, तर C इज इक्वल टू 18 होणार, राईट, किंवा C इज इक्वल टू 8 होणार. दोन पॉसिबिलिटीज आहेत इथं. ओके, आता असं झाल्यानंतर बघा, आता नाव आता आपल्याला काय करायचं आहे, A प्लस C इज इक्वल टू 26. ह्यामध्ये आपल्याला हे C ची किंमत आहे ही भरायची आहे, राईट. त्यामुळे आता नेक्स्ट स्टेप बघा कोणती होते. आता मी ह्यामध्ये हे भरलं. ओके, तर आता फर्स्ट हा नंबर भरूया. ओके, A प्लस 18 इज इक्वल टू 26. हा जर मी नंबर भरला तर A इज इक्वल टू 26 मायनस 18. प्लस आहे इकडे गेलं की ते मायनस होणार आहे. ओके, त्यामुळे A इज इक्वल टू 26 मायनस 18 केलं की किती होणार आहे, 8 होणार आहे, राईट. आता मी हा नंबर भरते, A प्लस C मध्ये 8 हा नंबर भरते. A प्लस 8 इज इक्वल टू 26. देअरफोर कसं होतंय बघा, आता A इज इक्वल टू 26, इकडं प्लस आहे इकडे गेले की मायनस होणार, म्हणजेच मायनस 8. देअरफोर A इज इक्वल टू 26 मायनस 8. 26 मायनस 8 तर किती होत आहे, 18 होत आहे, राईट. म्हणजे आपल्या दोन पॉसिबिलिटीज इथं आलेल्या आहेत, A इज इक्वल टू 8 आणि A इज इक्वल टू 18. म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड दोन नंबर पाहिजे होते. ते कोणते होणार आहेत, एक तर मधला नंबर आपल्याला 12 दिलेला आहे, 8 12 18 आणि 18 12 8 होणार आहे. ओके, म्हणजेच आपला आन्सर काय आलेला आहे, द रिक्वायर्ड नंबर, बघा, द रिक्वायर्ड नंबर्स आर 8 12 and 18. और अजून कोणता होणार आहे, तर 18 12 and 8, राईट. हे नंबर्स किंवा हे नंबर्स. ओके, आता तुम्ही बघितलं तर त्याची सम आपल्याला 26 सांगलेली आहे. 8 आणि 18 केले की 26 होते, 18 8 इथे केले की 26 होते. ओके, क्वेश्चन नंबर 4 बघा. इफ A B C होल ब्रॅकेट आणि A मायनस B प्लस C होल ब्रॅकेट इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर, देन शो दॅट A B C इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा यूज करून हे जर असं असेल तर A B C हे कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहेत, हे काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, फर्स्ट आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, ते लिहून घेऊया आपण. बघा, आता A प्लस B प्लस C, A मायनस B प्लस C इज इक्वल टू A चा स्क्वेअर प्लस B चा स्क्वेअर प्लस C चा स्क्वेअर. ओके, देअरफोर आता आपण बघा असं लिहू शकतो ह्यामध्ये A प्लस C, हे काय फक्त एका ब्रॅकेटमध्ये घेतलं, A प्लस A आणि C, मग ह्यामध्ये काय राहते, प्लस B राहते. ओके, आणि आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्येही असंच करूया, A प्लस C आहे ते एकत्र घेऊ, A प्लस C, मग काय राहणार आहे इथं, मायनस B. ओके, इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. देअरफोर आता त्यामुळं काय होणार आहे, आता बघा, ह्याचा स्क्वेअर आपण लिहू शकतो, राईट. म्हणजे A प्लस C चा स्क्वेअर आणि इथं प्लस मायनस मायनस साईन येणार आहे, B इंटू B तर B चा स्क्वेअर होणार आहे. ओके, इज इक्वल टू A चा स्क्वेअर प्लस B चा स्क्वेअर प्लस C चा स्क्वेअर. ओके, देअरफोर आता बघा हे जे आहे म्हणजे A प्लस C स्क्वेअर आहे, ते आता आपण पाठीमाग बघितलं होतं फॉर्म्युला, A प्लस B चा स्क्वेअर कोणता होता, मी आता इथंच लिहून दाखवते. A प्लस B चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं, तर A चा स्क्वेअर प्लस 2AB प्लस B चा स्क्वेअर हा फॉर्म्युला होता. त्यानुसार आपल्याला काय हे सॉल्व्ह करायचं आहे. इथं काय येणार आहे, A चा स्क्वेअर प्लस 2A, राईट, आणि इथं B म्हणजे C आहे, C
प्लस काय सीचा स्क्वेअर आणि मायनस हे बीचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे आहे असं लिहायचं एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर. ओके, आता तुम्ही बघितलं तर ह्या साईडला बरेच हे आहेत ते काही सेम आलेलं आहे. एचा स्क्वेअर इकडं आलेला आहे, तसंच इथंही आलेलं आहे. राईट, सेम टर्म आलेली आहे, त्यामुळं ह्या कॅन्सल होतात. अजून कोणती कॅन्सल? प्लस सीचा स्क्वेअर इथं आलेलं आहे, इथं प्लस सीचा स्क्वेअर, त्यामुळं ही टर्म कॅन्सल होत्या, ही टर्मही कॅन्सल होत्या. ओके, त्यामुळं बघा आता कोणती टर्म राहत्या. देअरफोर 2ac मायनस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू बीचा स्क्वेअर. ओके, मग त्यामुळं काय होतं आहे बघा आता, आणि हे बीचा स्क्वेअर आहे, आपण ह्या साईडला घेऊया. ओके, देअरफोर 2ac इज इक्वल टू, म्हणजे आता आपण बीचा इकडं मायनस आहे, इकडं गेलं की प्लस होणार आहे, त्यामुळं बीचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर, देअरफोर 2ac इज इक्वल टू, आता आपण बीचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 2bचा स्क्वेअर आपण काय हे लिहू शकतो. राईट, देअरफोर आता बघा हे 2 दोन्ही साईडला येते, त्यामुळे हे काय कॅन्सल होत आहे. राईट, म्हणजेच बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ac. राईट, आणि आपण बघितलं होतं की कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये म्हणजेच काय बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ac हे आलेलं आहे आपलं, त्यामुळे हे abc हे काय आहे कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहेत. राईट, देअरफोर abc आर इन द continued proportion. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का आपल्याला हे कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहेत, म्हणजे एक तर प्रूव्ह करायचं होतं a/b इज इक्वल टू b/c किंवा बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ac. राईट, म्हणजे आपण आता हे प्रूव्ह केलेलं आहे. राईट, त्यामुळे हे काय आहेत abc कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आलेले आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 5 बघा. इफ a/b इज इक्वल टू b/c अँड abc इज ग्रेटर दॅन 0 देन शो दॅट. आता आपल्याला हे काय कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहे म्हणून सांगितलेले आहे आणि abc ग्रेटर दॅन 0 म्हणून सांगितलेले आहे. शो दॅट आपल्याला हे एक एक काय प्रूव्ह करायचं आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे a/b इज इक्वल टू b/c, त्यामुळं बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ac हे काय कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहेत, abc आहेत. फर्स्ट आता आपण हे सॉल्व करूया. ओके, LHS ह्याची लेफ्ट साईड फक्त आपण घेऊया, काय आहे a प्लस b प्लस c. ओके, आणि b मायनस c. राईट, फर्स्ट आपण काय ह्याला मल्टिप्लाय करूया. ओके, b न ह्याला, म्हणजेच काय होणार आहे b इंटू ab प्लस b इंटू b म्हणजेच काय बीचा स्क्वेअर, b इंटू c म्हणजे bc मायनस, आता हे मायनसचं साईन दिलं, ह्याला मल्टिप्लाय करूया म्हणजे ac प्लस, आता इथं प्लस साईन येणार नाही बघा, इथं मायनस प्लस म्हणजे मायनसचं साईन येणार आहे. राईट, आणि c इंटू b, राईट bc, इथंही मायनसचं साईन येणार आहे, मायनस प्लस, आणि c इंटू c म्हणजेच काय तर cचा स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू, आता बघा काय होत आहे तर ab. राईट, आता बघा ह्यामधील काय टर्म सेम असणाऱ्या आणि प्लस मायनसच्या कोणत्या आहेत, प्लस bc आहे मायनस bc आहे, त्यामुळे हे काय टर्म कॅन्सल होतात. राईट, त्यामुळे आता कोणत्या टर्म राहतात प्लस बीचा स्क्वेअर, इथं मायनस ac म्हणजेच मायनस ca लिहिलं तरी चालते, आणि मायनस cचा स्क्वेअर ह्या टर्म राहिल्या. राईट, आता त्यामुळं बघा आता ab प्लस आणि बीचा स्क्वेअर ह्याच्याऐवजी आपण काय ac घेऊ शकतो का, तर बी स्क्वेअर म्हणजेच काय असतं ac किंवा ca काही घेऊ शकतो, ca असतं. राईट,
म्हणजेच काय आता इथं प्लस मी काय घेते सी ए घेते मायनस सीचा स्क्वेअर. राईट. का तर आपण सांगा का घेतलं इथं बीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं सी ए असतं. ओके. इज इक्वल टू आता प्लस मायनस हे आहे साईन त्यामुळे हे काही दोन कॅन्सल होणार आहेत. राईट. त्यामुळे काय राहतंय तर ए बी मायनस सीचा स्क्वेअर. राईट. आता तुम्ही राईट हँड साईडला बघितलं ह्याचं हे आलेलं आहे. राईट. त्यामुळं इज इक्वल टू RHS आलेलं आहे. ओके. त्यामुळं आपल्याला काय हे प्रूव्ह करायचं होतं हे इज इक्वल टू हे काय आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. आता सेकंड बघा एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर इज इक्वल टू AB प्लस BC होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे आपल्याला काय के मेथडच्या सहाय्याने आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागणार आहे. के मेथड म्हणजे काय आहे तर A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C हे काय कंटिन्यू प्रोपोर्शनमध्ये आहे तर इज इक्वल टू के होणार आहे. राईट. देअरफॉर ए इज इक्वल टू काय होणार BK. राईट. BK आणि B इज इक्वल टू काय होणार आहे CK. राईट. इज इक्वल टू CK. देअरफॉर A इज इक्वल टू आता आपण बीची जी व्हॅल्यू आहे ती ही घेतली तर काय होतंय CK इंटू के इंटू हे के म्हणजेच देअरफॉर A इज इक्वल टू काय होणार आहे सी केचा के इंटू के म्हणजे केचा स्क्वेअर होणार आहे. ओके. आता आपण ह्या व्हॅल्यूचा यूज करून काय हे सॉल्व्ह करणार आहोत. ओके. आता बघा लेफ्ट हँड साईडला काय आहे LHS इज इक्वल टू एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर आणि बीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर हे घेतलं आपण. ओके. इथं आता ए म्हणजे हे घेतलेलं आहे तेच आपल्याला घ्यायचं आहे ब्रॅकेटमध्ये एचा स्क्वेअर ए म्हणजे CK आहे फर्स्ट ते घेऊया CKचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. ओके. प्लस आता बी म्हणजे काय घेतलेलं आहे CK फक्त म्हणजेच काय CKचा स्क्वेअर. ओके. आता हे ब्रॅकेट कंप्लीट. नंतर बीचा स्क्वेअर म्हणजेच काय CKचा स्क्वेअर आणि काय होत आहे बघा आता प्लस सीचा स्क्वेअर. आता सीचा स्क्वेअर म्हणजे ओनली सीचा स्क्वेअरच येणार आहे. ओके. इज इक्वल टू आता बघा काय होतंय हे आता आपण ब्रॅकेटात आपल्याला कॅन्सल करायचे त्यासाठी आता सीचा स्क्वेअर होणार आहे इथं. राईट. आणि केचा आता बघा काय होतंय सीचा स्क्वेअर के आणि 2 2 काय होणार आहे 4 होणार आहे प्लस आता इथं काय होतंय तर सीचा स्क्वेअर आणि केचा स्क्वेअर. ओके. आणि इथंही तुम्ही बघितलं तर CKचा स्क्वेअर आहे त्यामुळे C स्क्वेअर के स्क्वेअर आपण घेऊ शकतो प्लस सीचा स्क्वेअर. ओके. इज इक्वल टू आता बघा आता आपल्याला हे आहे ते C स्क्वेअर आणि के स्क्वेअर आहे ते आपण ब्रॅकेट बाहेर काढायचं आहे. राईट. त्यामुळे इथं काय राहतंय तर हे इथं काय राहतंय केचा स्क्वेअर प्लस आणि हे फुल ब्रॅकेटमधून बाहेर काढलेलं आहे त्यामुळे इथं फक्त 1 राहतंय. राईट. आता तसंच ह्यामधून सीचा स्क्वेअर आहे हे आपल्याला बाहेर काढायचं आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये के स्क्वेअर प्लस काय राहते 1 राहते. ओके. इज इक्वल टू आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया म्हणजेच काय येणार आहे C2 आणि C2 म्हणजे C4 होणार आहे आणि K2 होणार आहे. राईट. त्यामुळं आणि ह्याचं काय आलेलं आहे ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय केचा स्क्वेअर प्लस 1 ह्याचं काय स्क्वेअर हे आता आपण इक्वेशन 1 घेऊया. ओके. आता RHS इज इक्वल टू किती आहे AB प्लस BCचा स्क्वेअर. ओके. आणि त्यामुळे आता आपण हे B आहे कॉमन आलेलं आहे त्यामुळे आपण हे ब्रॅकेटमधून काढू शकतो आणि मग ब्रॅकेटमध्ये काय राहतंय A प्लस C ह्याचा काय स्क्वेअर. आता हे B आहे ब्रॅकेटमधून बाहेर काढलं तर Bचा स्क्वेअर. राईट. आणि A प्लस Cचा स्क्वेअर असं होणार आहे. ओके. आता त्यामुळं बघा आता बीची आपण व्हॅल्यू आधी काढलेली होती काय आलेलं आहे B स्क्वेअरची तर C स्क्वेअर
के स्क्वेअर. ओके, आणि एची व्हॅल्यू आहे सी के स्क्वेअर प्लस सी, याचा काय होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता आपण हे आहे हे ब्रॅकेटमधून बाहेर काढूया. म्हणजेच काय, सीचा स्क्वेअर केचा स्क्वेअर सीचा स्क्वेअर असं झालं. राईट. हे जर हे ब्रॅकेटमधून सी स्क्वेअर आहे ते कॉमन आहे त्यामुळे आपण हे बाहेर काढले. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये काय राहते की केचा स्क्वेअर प्लस 1 ह्याचा काय स्क्वेअर. ओके, ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं सी 4 झालं आणि केचा स्क्वेअर. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये काय येते केचा स्क्वेअर प्लस 1चा ह्याचा काय होल ब्रॅकेट स्क्वेअर 2. आता तुम्ही बघितलं तर इक्वेशन 1 आणि 2 काय सेम झालेलं आहे. फ्रॉम 1 अँड 2 म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला प्रूव्ह करायचं काय होतं, एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बी प्लस बी सी स्क्वेअर. ओके, हे काय हेन्स प्रूव्ड. ओके, आपण काय प्रूव्ह केलेलं आहे. आता थर्ड बघा, एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर अपॉन ए बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी. आता आपण हे सॉल्व करताना फर्स्ट LHS इज इक्वल टू घेऊया. काय आहे हे, आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी. ओके, आता आपण फर्स्ट सॉल्व करताना ए बीचं काय व्हॅल्यू काढलेली आहे आपण ती घेऊया. म्हणजेच काय ए सी के स्क्वेअर व्हॅल्यू काढली होती त्याचा स्क्वेअर आहे. राईट. प्लस बी म्हणजे सी के आणि त्याचा स्क्वेअर. ओके, अपॉन ए म्हणजे काय तर सी केचा स्क्वेअर प्लस नाही इथं इंटू आहे. बी म्हणजे सी के आहे. राईट, सी के इज इक्वल टू. आता बघा काय होतंय नेक्स्ट, म्हणजे ह्याचा स्क्वेअर आहे म्हणजे सीचा स्क्वेअर आणि केचा 2 2 4 झालं. राईट, 4 प्लस इथंही सी स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन इथं काय होतंय तर सी इंटू सी म्हणजे सीचा स्क्वेअर आणि केचा स्क्वेअर इंटू के म्हणजे केचा क्यूब झाला. ओके, इज इक्वल टू. आता बघा आपल्याला सी स्क्वेअर के स्क्वेअर हे बाजूला काढायचं म्हणजे कॉमन आलेले आहे त्यामुळे हे आता काय आपण ब्रॅकेटमधून बाहेर घेतले त्यामुळे इथं काय राहतंय केचा स्क्वेअर राहणार आहे आणि इथं आता काहीच नाही म्हणजे प्लस 1 राहणार आहे. ओके, अपॉन आता इथं बघितलं तर तुम्ही आपण असं लिहू शकतो. आता सीचा स्क्वेअर केचा स्क्वेअर आणि के लिहू शकतो. असं का केलं आपण तर आपल्याला हे काय कट करायचे आहेत ह्या टर्म. आता ह्या टर्म सेम असल्यामुळे ह्या टर्म काय ह्या कट झालेली आहेत त्यामुळं काय राहतं इथं फक्त काय केचा स्क्वेअर प्लस 1 अपॉन के राहिलं आणि आता आपण ह्याला काय इक्वेशन 1 मानूया. ओके, आता आपण RHS घेऊया. RHS इज इक्वल टू काय आहे ए प्लस सी अपॉन बी. आता एच्या व्हॅल्यू जी आहे काढलेली आपण ते पुट करूया. काय आहे सी के स्क्वेअर प्लस सी अपॉन बीची व्हॅल्यू आहे सी के. राईट, इज इक्वल टू. आता काय होणार आहे आपण सी हे कॉमन घेतले दोन्ही ती आहे त्यामुळं काय राहते केचा स्क्वेअर प्लस 1 राहतं इथं अपॉन सी के. आता सी सेम आलेले आहेत दोन टर्म न्यूमेरेटरला आणि डिनॉमिनेटरला त्यामुळे हे काय आपण कट करूया. त्यामुळे काय होतंय तर केचा स्क्वेअर प्लस 1 अपॉन के. इक्वेशन 2. आता तुम्ही बघितलं तर LHS इज इक्वल टू RHS आलेला आहे. राईट, त्यामुळं फ्रॉम 1 अँड 2 म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर ए बी इज इक्वल टू अपॉन ए बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी. हेन्स काय प्रूव्ड. ओके, क्वेश्चन नंबर 6 बघा. फाइंड द मीन प्रोपोर्शनल ऑफ
एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय आणि काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर. ओके, आता आपल्याला सांगितलेलं आहे हे व्हॅल्यू दिलेली आहेत आणि त्याच्या साहाय्याने मीन प्रोपोर्शनल आहे ते फाइंड करायचं आहे. ओके, ते आता बघूया आपण कसं. फर्स्ट आपल्याला मीन प्रोपोर्शनल फाइंड करायचं आहे, त्याला आपण बी मानूया. लेट द मीन प्रोपोर्शनल ऑफ एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय आणि एक्सचा स्क्वेअर मायनस वायचा स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. राईट, अँड बी काय आपण बी मांडलं याला. राईट, म्हणजे हे ए होणार आहे आणि हे सी होणार आहे आणि हे बी. आपण आता म्हणजे हे बघितलं होतं पाठीमागं, तर कंटिन्यू प्रोपोर्शन म्हणजे काय, ए बी सी हे प्रोपोर्शनलमध्ये असतील तर काय होणार आहे, बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी असं होतं. राईट, म्हणजेच हे ए होणार आहे, हे बी आणि हे सी, म्हणजे बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी होत आहे. राईट, देअरफोर काय होतं आहे आता बघा, बीचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपण ह्या दोन्हींचं काय घेऊया, मल्टिप्लिकेशन घेऊया. म्हणजेच एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इंटू हे घेऊ एक्सचा स्क्वेअर मायनस वायचा स्क्वेअर अपॉन एक्सचा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर. ओके, आता बघूया आपण हे ह्याचं आणि ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. एक्स प्लस वाय, आता हे सॉल्व करताना ह्याला आता आपण फॉर्म्युला आहे बघा, एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय, ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्याचा काय यूज करायचा आहे. ओके, इंटू आता बघा हे काय होणार आहे, एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय अपॉन, आता आपण हे न्यूमॅरेटरला हे घेतलं सगळं ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये. आता डिनॉमिनेटरचं आपण करूया. ह्याचं काय होणार आहे, एक्स मायनस वाय आणि हे ॲज इट इज आहे असंच घेऊया आपण, म्हणजेच काय एक्सचा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर. ओके, देअरफोर बघा काय होतं आहे, बीचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता काय होणार आहे, ज्या टर्म सेम आहेत त्या कॅन्सल होणार आहेत. म्हणजे सेम टर्म बघा, आता ही एक आलेली आहे न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटरला, त्यामुळे ही काय कॅन्सल होत्या. राईट, आणि ह्याचा स्क्वेअर आणि ह्याचा स्क्वेअर एक्स प्लस वाय इंटू एक्स प्लस वाय, त्यामुळे ह्याचा काय स्क्वेअर होणार आहे, एक्स प्लस वायचा स्क्वेअर अपॉन काय एक्सचा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर. राईट, आता आपल्याला इथं काय करायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स करायचे. त्यामुळं काय होणार आहे, बी इज इक्वल टू, राईट, बी म्हणजे मीन प्रोपोर्शनल आहे ते आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे हे जे स्क्वेअर आहेत ते कॅन्सल होणार आहेत. एक्स प्लस वाय राईट अपॉन एक्स आणि वाय, आपण हे काय केलेलं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द both the sides. ओके, त्यामुळे आपला मीन प्रोपोर्शनल आहे तो हा आलेला आहे. राईट, देअरफोर द मीन प्रोपोर्शनल इज एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपलं बघा प्रॅक्टिस सेट 4.5 शिकवून काय कंप्लीट झाले आहे. जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.